विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सौरभ मालपणे, संचालक वर्धिष्णू सायन्स अकॅडमी अमरावती. आजचा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज म्हणजे MST CET PCB ग्रुपच्या ॲन्सर कीज आणि त्याला तुम्ही दिलेला रिस्पॉन्स शीट ही उद्यापासून जनरेट होईल. म्हणजे 19 मे पासून तर 21 मेपर्यंत तुम्हाला दिसेल. आणि जर तुम्हाला वाटते का तुम्ही दिलेला रिस्पॉन्स हा बरोबर आहे आणि त्यांनी दिलेला ॲन्सर चुकीचा आहे, तर तुम्ही त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकता. प्रत्येक प्रश्नाला तुम्ही 1000 रुपये भरून त्याला ऑब्जेक्शन देऊ शकता. आणि ही शीट फक्त तुम्हाला 19 तारखे ते 21 तारखेमध्ये दिसेल. तर सर्व विद्यार्थ्यांना माझ्या सूचना की ती शीट डाउनलोड करून ठेवायची आणि जे ग्रीव्हरन्सेस तुम्ही टाकले ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे. ठीक आहे. आणि लवकरच MST CET PCM या ग्रुपचीसुद्धा ॲन्सर शीट आणि तुम्ही दिलेला रिस्पॉन्स शीट ही लवकरच प्रकाशित होईल. कारण की PCB ग्रुपनंतर PCMचे पेपर झाले होते, त्यामुळे वेट अँड वॉच. आता जे आपलं इन्स्टिट्यूट आहे वर्धिष्णू, ते आपल्या विद्यार्थ्यांना तर काउन्सिलिंग करतेच, पण जर बाहेरचे विद्यार्थी आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र, त्यांना जर चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायची किंवा चांगल्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायची, तर आपल्या इथे पेड काउन्सिलिंगसुद्धा अवेलेबल आहे. आणि यावर्षी मी जी बॅच ठेवली आहे, जे मुलं 11वीला जात आहेत, 10वी जस्ट पास झाली, ज्यांचा रिझल्ट आला आहे 4 दिवसा अगोदर, त्या विद्यार्थ्यांना आपण नवीन बॅच बनवली आहे. त्या बॅचचं नावच ड्रीम COEP आणि ड्रीम GMC ठेवलं आहे. तर तुमचं जर ड्रीम खरंच COEP असेल तर तुम्ही वर्धिष्णू सायन्स अकॅडमीच्या बॅचला ॲडमिशन घ्या. कारण की आपण या अगोदर बऱ्याच वेळा प्रूव्ह केलं आहे का आपल्या इथून दरवर्षी COEPला पुरं जातात. पण यावर्षी तर आपल्या बॅचचं नावच ड्रीम COEP आहे. तर आपण जास्तीत जास्त 5 किंवा 5पेक्षा जास्त मुलं COEPला लावण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.